नमस्कार. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 55 शिवजींचे पार्वतीसह कैलासावर गमन. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, पार्वतीला पतिव्रता धर्म समजावून सांगितल्यावर ती ब्राह्मणी मेनेला उद्देशून म्हणाली, महाराणी, मी तुमच्या इच्छेनुसार माझे कर्तव्य पूर्ण केले आहे. आता पार्वतीला सासरी पाठवा. ते ऐकून कन्येच्या वियोगाच्या कल्पनेने मेनेला गलबलून आले. तिला गळामिठी घालून ती मोठ्याने रडू लागली. तिची अवस्था पाहून पार्वतीलाही रडू आले. त्यांना रडताना पाहून देवस्त्रियाही रडू लागल्या. पार्वती सासरी जाणार म्हणून राजपरिवारातील आणि नगरातील स्त्रियांचा कंठही दाटून आला. इतके दिवस तेथे राहिल्यामुळे तेथून निघताना खुद्द शिवजींच्या डोळ्यातही अश्रू उभे राहिले. तो प्रसंगच भावना विवश करणारा होता. तेथे भगवान योगीश्वर तरी काय करणार. असो, तेवढ्यात हिमालय तेथे आला. त्याच्याबरोबर त्याचे पुत्र व श्रेष्ठ ब्राह्मण होते. त्याने पार्वतीला मांडीवर घेतले आणि बाळ, मला सोडून तू कुठे निघालीस असे म्हणून तो ओक्साबोक्षी रडू लागला. ब्राह्मणांनी व पुरोहिताने ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगून त्याला समजावले. पार्वतीने आपल्या मात्या पित्याला आणि गुरुजनांना नमस्कार केला. आता आपण माहेराला पारखे झालो या विचाराने महामाया पार्वतीला रडू आले. तेव्हा हिमाद्री, मीना, पार्वतीचे बंधू, भावजया, बहिणी व सख्या आदी सर्वच रडू लागले. तेव्हा ब्राह्मणांनी निघण्याच्या मुहूर्ताची वेळ टळून जात आहे असे सांगून निर्वाणनिरव केली. हिमालयाने महत्प्रयासाने स्वतःला आवरले. मेनीला धीर दिला. त्याने एक रत्नजडित पालखी आणण्यास सांगितली. ती उत्तम प्रकारे सजवण्यात आली होती. ब्राह्मणांच्या स्त्रियांनी पार्वतीला पालखीत बसवले. सर्वांनी तिला आशीर्वाद दिले, शुभेच्छा व्यक्त केल्या. पाठवणी करताना हिमालय आणि मेना यांनी तिला अनेक बहुमूल्य वस्तू भेट म्हणून दिल्या. पार्वतीने पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार केला आणि पालखी पुढे निघाली. प्रेमवश हिमालयही तिच्याबरोबर चालत राहिला. नगराबाहेरील उपवनात सर्व देव शिवपार्वतीच्या आगमनाची वाट पाहत होते. त्यांना येताना पाहून देवांनी आणि शिवगणांनी मोठा उत्सवच केला. नानाविध वाद्यांच्या निनादाने आणि शिवपार्वतीच्या जयघोषांनी सारा आसमंत भरून गेला. त्यांनी शिव आणि शिवाचे स्वागत केले. विवाह उत्तम तऱ्हेने पार पाडून सर्वांना संतुष्ट केल्याबद्दल देवांनी हिमालयाची मनःपूर्वक प्रशंसा केली. त्याला धन्यवाद दिले. हिमाद्रीने शिवजींना नमस्कार केला. त्यांचा निरोप घेऊन तो नगरात परतला. शिवपार्वतीची वरात वाजत गाजत कैलासाकडे निघाली. त्या वरातीत उत्साहाला आणि आनंदाला उधाण आले होते. नानाविध वाद्ये वाजत होती. शिवगण बेभान होऊन नाचत होते. अप्सरा नृत्य करत होत्या. गंधर्व सुस्वर गायन करत होते. देव आणि देवस्त्रिया शिवपार्वतीवर पुष्पवृष्टी करत होते. ऋषी मुनी स्तवन करत होते. अशा प्रकारे ती सर्व मंडळी मिरवणुकीने शिवस्थानी कैलासावर पोचली. तेथील शिवगणांनी त्या सर्वांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. कैलासावर गेल्यावर शिवजींनी पार्वतीकडे प्रेमाने पाहिले व हसून म्हणाले, हे देवेश्वरी, तू नेहमी माझे स्मरण करत होतीस, म्हणून मला प्राणांपेक्षाही प्रिय आहेस. तुला पूर्वजन्माचे स्मरण आहे का? तू केव्हाही सती रूपाने माझी पत्नी होतीस. त्यावेळी आपला वियोग झाला, पण आता देवांच्या प्रयत्नाने पुन्हा संयोग झाला आहे. तुझ्याशी विवाह झाल्यामुळे मी फारच प्रसन्न आहे. अशा प्रकारे आपले जन्मोजन्मीचे नाते आहे. माझ्या विना तू आणि तुझ्या विना मी अपूर्णच होतो. या विवाहाने आपल्याला पूर्णत्व प्राप्त झाले आहे. ते ऐकून पार्वतीच्या डोळ्यात शिवजींबद्दल वाटणारा आदर व कौतुक हे सर्व भाव स्पष्ट दिसू लागले. ती लाजून हसली व म्हणाली, नाथ, मी गप्प असले तरी आधीच्या सर्व गोष्टी माझ्या लक्षात आहेत. मी काहीही विसरलेली नाही. तुम्ही माझ्याशी विवाह करून फार मोठे उपकार केलेले आहेत. तुम्हाला प्राप्त करून मी खरोखरच धन्य झाले आहे. असो, एकमेकांवर प्रेम करायला आणि एकमेकांचे कौतुक करायला
अख्खे आयुष्य पडले आहे. आता समोर असलेले कर्तव्य आधी केले पाहिजे. तेव्हा प्रिय पार्वतीचे मधुर बोलणे ऐकून शिवजी फारच प्रसन्न झाले. त्यांनी लौकिक आचाराला अनुसरून देवांना आणि ऋषीमुनींना स्वादिष्ट भोजन दिले. बहुमूल्य भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. त्या सर्व मंडळींनी आपापल्या परिवारासह शिवपार्वतीची भेट घेतली. त्यांची मुक्त कंठाने स्तुती केली. त्यांना नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली आणि त्यांचा निरोप घेऊन स्वस्थानी गमन केले. लोकाचाराला अनुसरून भगवान विष्णू कश्यपांना नमस्कार करतात, त्याप्रमाणे शिवजींनी मला आणि श्रीहरींना नमस्कार केला. आम्हीही त्यांना प्रेमाने आलिंगन दिले, आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. शिवजी परब्रह्म आहेत या भावनेने त्यांची स्तुती केली. आपापल्या स्त्रियांसह शिवपार्वतीला नमस्कार केला आणि कृतकृत्य होऊन आपापल्या स्थानी गेलो. शिवजी पार्वतीसह कैलासावर आनंदाने विहार करू लागले. शिवगणही प्रसन्न चित्ताने त्यांच्या भजनात मग्न झाले. नारदा, अशा प्रकारे मी तुला शिवपार्वतीच्या विवाहाचा मंगलमय प्रसंग विस्ताराने वर्णन करून सांगितला. ही पावन कथा शोकनाशक, आनंददायक, धन आणि आयुष्य यांची वृद्धी करणारी व परमकल्याणप्रद आहे. जो मनुष्य या कथा नित्य मन लावून वाचतो व दुसऱ्याला ऐकवतो त्याला शिवलोक प्राप्त होतो. हे आख्यान परम अद्भुत, सर्व प्रकारे मंगल करणारे, समस्त विघ्नांचा आणि व्याधींचा नाश करणारे, यशदायक, पुत्रपौत्रादी संतती देणारे, आयुरारोग्य देणारे, इष्ट मनोरथ पूर्ण करणारे, भुक्ती आणि मुक्ती देणारे, अपमृत्यूचे निवारण करणारे, स्वर्गसुख देणारे, शांती देणारे, दुःस्वप्नांचा नाश करणारे, ज्ञान आणि बुद्धी देणारे व सर्वार्थाने शुभ करणारे आहे. ज्यांना शिवजींचा कृपाप्रसाद प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे त्यांनी शिवजींची सेवा म्हणून हे आख्यान श्रद्धेने पठण करावे. देवतांची प्राणप्रतिष्ठा आणि शिवजींशी संबंधित सर्व कार्य करताना शिवपार्वतीच्या या पवित्र चरित्राचे अवश्य वाचन करावे. सर्व शुभप्रसंगी व मंगल कार्यारंभी या कथेचे श्रवण पठण केल्याने विनाविघ्न सिद्धीस जातात. जो मनुष्य शुचिरभूत होऊन हे पावन चरित्र वाचतो त्याच्यावर शिवपार्वती नित्य कृपा करतात, हे अगदी सत्य आहे. अध्याय 55 समाप्त. रुद्र संहितेतील पार्वती खंड संपूर्ण.